सर्व शरण मंडळींना अनंत शरणू शरणार्थी। ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। आज या ठिकाणी मी शिवभक्त परायण शिवानंद महाराज दापशेडकर तुम्ही सर्व साधू संत शरणांपुढं आणि विरम्मा या शरणांची शरणगाथा घेऊन तुमच्या पुढे या ठिकाणी मी प्रस्तुत झालोय। त्याबद्दल परिहार असा, प्राध्यापक राजू जुबरे सर, अभिषेक देशमाने सर, त्याचबरोबर भालकी मठ संस्थानचे गुरुवर्य बसवलिंग गुरुवर्य पट्टदेवरू यांच्या अथक परिश्रमातून या पवित्र श्रावण मासानिमित्त हा कार्यक्रम शरणांची शरणगाथा लाईव्ह फेसबुकच्या द्वारे तुम्हा आम्हा सर्व साधू संत शरणांना या ठिकाणी ऐकण्यास भेटत आहे। महत्त्वाचा विषय असा मायबापांनो की आपल्या सर्वांना माहित आहे, आपल्या सर्वांची एकच अथक परिश्रमता आहे, सर्वांचा एकच ध्यास आहे, गुरुवर्यांचा सुद्धा एकच ध्यास आहे की महात्मा बसवण्णांचं शरण तत्व कार्य महात्मा बसवण्णा घराघरात पोहोचावा, व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचावा आणि जीवनाचं तुमच्या आमच्या कल्याण व्हावं नव्हे, जीवनालाच एक मार्ग मिळावा। कुठला मार्ग? समानतेचा मार्ग, समतेचा मार्ग। आणि त्या अथक परिश्रमासाठी, या तत्वाच्या प्रसारासाठी या ठिकाणी भालकीचे पट्टदेवरू गुरुवर्य त्यांची सर्व गेल्या अनेक दिवसापासून हे परिश्रम घेत आहे। जुबरे सरांनी यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे। कारण आपण जर विचार केला तर शरणांची शरणगाथा नव्हे, दोनही भागामध्ये जुबरे सरांनी आपापल्या परीने खूप सुंदर असं लिखाण काम करून आम्हा शिवभक्तासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश तुम्हा आम्हा सर्व शरणांसाठी या ठिकाणी उपस्थित केले लावून घे। आणि या पवित्र श्रावण मासानिमित्त शरण दसरय्या आणि विरम्मा यांचा विषय आज माझ्या पुढे उपस्थित केलाय। 12व्या शतकामधली एक क्रांती आपण जर पाहिली, 12व्या शतकामधलं जर जीवन कार्य आणि विचारलं ना, चांगल्या प्रकारे सांगू शकतो आपण की 12व्या शतकामध्ये महात्मा जीवन कार्य त्यांचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात केला। आणि या सगळ्यासाठी महत्त्वाचं जर काही होतं, त्यांच्यासाठी महत्त्वाचा कणा आणि दुवा जर काही होता, तर त्यांच्यासोबत असलेले निष्ठावंत शरण। आपल्याला माहित आहे, जगातली कुठलीही क्रांती, जगातला इतिहास नव्हे, कुठलं कार्य करायचं असेल तर किंवा एक व्यक्ती तर हे कार्य तर कधीच आणि म्हणून महात्मा बसवण्णा नेहमी म्हणायचे, लिंगाय धर्म कार्य ही तत्वे ही माझी एकट्याची नाहीत किंवा मी प्रसार करेल या गोष्टी नाहीत। यासाठी महत्त्वाचे, यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल तर माझे संत शरण मंडळी होते म्हणे। आणि त्यांच्या बरोबर ज्या 770 शरणांनी इतिहास कार्य वाहून दिलं, अगदी या धर्मासाठी समर्पणात्मक जीवन त्यांनी करून दिलं। अनेक होऊन गेले, डोहार ककया असतील, त्याच विरम्मा असतील। झालं चालू व्हिडिओ चालू, थोडा नेटवर्कचा व्यत्यय येतो त्याबद्दल माफी। महात्मा बसवण्णांनी सांगितलं आणि त्यांनी हे मान्य पण केलं आणि बसवण्णांनी हे नेहमी या गोष्टीचा उद्गार केला की हे कार्य माझं एकट्याचं नाही तर सर्व शरणांचं कार्य आहे। आणि त्यांच्यासोबत शरणांनी त्यांच्यासोबत अमूल्य वेळ दिला, कार्य केलं। इतकंच काय, जीवन समर्पणात्मक दिलं नव्हे, आपल्या प्राणाची सुद्धा आहुती। आणि तेव्हा कुठे हा धर्म उभा राहिला, तेव्हा या मानवतेच्या
कदाचित त्यांच्या त्याच अनुभवाने, त्यांच्या त्याच कार्यामुळे, त्यांच्या त्याच मोठ्या परिश्रमामुळे आज आपण या धर्माचे पाईक आहोत. हा धर्म आपल्याला पाहायला भेटतो. नेटवर्कचा व्यत्यय येतोय. महात्मा बसवण्णासोबत ते होऊन गेले. ज्या शरणा या मूर्ती दसरय्या. खर तर बसवण्णाच्या सर्व शरणांनी एक गोष्ट आम्हास फार महत्वाची सांगितली, ती म्हणजे दया. तुमच्या आमच्या जीवनामध्ये नव्हे, धर्मामध्ये, आमच्या आचरणामध्ये जर दया नसेल ना, तर आमच्या जीवनाला शून्य किंमत आहे. बसवण्णा सांगतात दया ही फार महत्वाची आहे, फार मोठी आहे. दयेविना धर्मच नाही. आणि याच दयेचे पायीक दया मूर्ती होऊन गेले वीर दसरय्या आणि त्यांची पत्नी. खर तर दयामूर्ती वीर दसरम्मा आणि महात्मा बसवण्णा यांचं अतूट प्रेम, जसं गुरु आणि भक्ताचं नातं आहे, इतकं शरणांचं आणि महात्मा बसवण्णांचं नातं होतं. महादेव प्रभू एका ठिकाणी म्हणतात, महादेव म्हणे भक्त आणि देव, उरला नाही ठाव पाहता येते. ज्यावेळी भक्तामध्ये आणि गुरुमध्ये इतकं तादात्म्य येतं, इतकं संबंध येतो नव्हे. महाराज म्हणतात भक्त आणि गुरु एकाने ज्यावेळेस येतात, त्या भक्तामध्ये भक्तीचा उगम होतो. जीवन पालटून जाय चित्त समाधान होय. कधी ज्यावेळेस अशा भक्ताचा आणि गुरुचा संगम होतो, तादात्म्य होतं, गुरु कृपा त्या अर्थी होते त्या ठिकाणी. आणि वीर दसरम्माचं, वीर दसरय्याचं जीवन, एवढी मोठी दया जीवनामध्ये, एवढे मोठं सत्कार्य, प्रत्येक प्राण्यामध्ये, पशुमध्ये, पक्ष्यांमध्ये एकच पाहिजे, फक्त भगवंत. त्यांचं जीवन कार्य रोज एवढं समर्पणात्मक होतं, एवढं नम्रता होती त्यांच्या जीवनामध्ये. दाम्पत्य जीवन खरं म्हणजे. आणि विशेष महत्वाचा विषय असा, महत्वाचं गोष्ट अशी की भक्तिमय जीवन कुणाला म्हणावं, भक्तीचा अंत कुठे आहे, भक्तीचा संगम कुठे आहे. तर ज्या अर्थी जेव्हा भक्त आणि त्याची पत्नी दोघांचाही संसारात ज्यावेळेस दोघांची भक्ती एक होते, त्यावेळेस महात्मा बसवण्णा म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा उगम झाला, भक्तीचा संगम झाला. त्याच अर्थी वीर दसरय्याची पत्नी वीरम्मा ही सुद्धा तितकी श्रद्धावान आणि भक्तिवान, तेवढीच मोठी विनम्रता, दया. दसरय्यांचं जीवन कार्य पाहायचं झालं तर त्यांचा विषयी फार मोठा या ठिकाणी इतिहास नाहीये. आंध्र प्रदेशातील त्यांचा जन्म आहे. आणि वीर दसरय्या महात्मा बसवण्णांचा धर्म ऐकला, महात्मा बसवण्णांची कीर्ती ऐकली आणि ते कल्याणला त्यांच्या सपत्नीक तिथून निघाले आणि कल्याणला पोहोचले. बसव कल्याणला आल्याच्या नंतर त्यांनी शरणत्व स्वीकारलं, शरणाच्या अवस्थेला पोहोचले, दीक्षा घेतली, लिंग दिधला आणि लिंगायत धर्माचे पायीक झाले. 770 शरणांमध्ये अग्रगण्य स्थान मिळालं वीर दसरय्याला. तो काही आला आणि गुरुची त्या ठिकाणी जर केला आणि भक्त झाला अशातला भाग नाहीये. संत शरणांमध्ये महात्मा बसवण्णांच्या जीवन कार्यामधील जेवढे शरण झाले, ते शरण त्या अवस्थेला पोहोचले तेव्हा ते शरणत्व स्वीकारलं, तेव्हा त्यांनी ते जंगमत्व स्वीकारलं. आणि त्याच मध्ये महत्वाचा विषय असा झाला की वीर दया त्यांचं जीवन कार्य करत होते, त्यांचा महत्वाचा जीवनाचा भाग होता. ते रोज सकाळी उठायचे
आणि त्यांच्या पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य असतं, फलं पुष्प, आपण जे फुलं म्हणतो जमा करतो ते फुलं जमा करत असायचे. आणि ते एकदा दसरय्या फुलं आणण्यासाठी वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्याच्या नंतर फुलं तोडत असताना चुकून त्यांच्यामुळं एका झाडाची फांदीच तुटल्या गेली. त्यावेळेस अक्षरशः दसरय्यांना एवढ्या वेदना झाल्या. दसरय्या स्वतः रडायला लागले, म्हणाले माझ्या हातून किती मोठी चूक झाली, मी किती मोठं पाप केलं. कारण एका झाडाला माझ्यामुळं वेदना झाल्या, झाडाचा जीवनरस त्या ठिकाणी गळू लागला. ज्याप्रमाणे झाडाचा जीवनरस त्या ठिकाणी त्या झाडाच्या तुटलेल्या फांदीतून गळू लागला, त्यापेक्षा जास्त दसरय्याचे अश्रू त्याच्या डोळ्यातून वाहू लागले. दसरय्या म्हणले एवढी मोठी वेदना या झाडाला झाली, एवढं मोठं दुःख या झाडाला झालं, माझा अधिकार नाही, माझं हे कार्य नाही की एखाद्याला त्रास देऊन, झाडाला त्रास देऊन मी भगवंतासाठी फुलं जमा करावी. अगदी त्या दिवसापासून दसरय्याने झाडाची फलं पुष्प न तोडण्याचा निर्णय घेतला. आणि कदाचित ते भगवंताला एका ठिकाणी वचनाच्या द्वारे सांगायला लागले. त्या वचनातून ते म्हणतात की बाबा देवा, जर तुम्हाला फक्त ताजी पुष्प आवडत असतील, ताजे फुलं आवडत असतील, तर मग तुमच्या देवपणाला काय अर्थ आहे का? कारण फुलं ताजेच वाहण्याचा आणि स्वीकार करण्याचा सुद्धा मोह तुम्हाला आला. तर मोह तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही भगवंत नाहीत. आणि म्हणून मी त्यानंतर दसरय्यांनी झाडाच्या खाली जी फुलं पडली होती, झाडाच्या खाली जी पुष्प पडायची तेच उचलायचे आणि तेच देवाला अर्पण करायचे. आणि कदाचित हाच एक मोठा नम्रतेचा आणि दयेचा भाव तुम्ही आम्ही स्वीकारला पाहिजे. तुम्ही आम्ही पूजा करतोय, तुम्ही आम्ही भगवंताला फळं पुष्प अर्पण करतोय, पण कसे? झाडाला त्रास देऊन. बेलाची पत्र तुम्ही आम्ही आता या श्रावण मासामध्ये तोडतो, झाडाची पानं तोडतो, पण कसे? झाडाची पानं तोडत असताना हजारो झाडांची कत्तल होते या ठिकाणी. मोठ्या प्रमाणात आपण झाडं वरबडून आणतो, पानं तोडतो, त्या ठिकाणी पानं तोडतो झाडाच्या झाडं नष्ट केले लोकांनी, पण झाडं लावण्याचा प्रयत्न कुणीच केला नाही. शरण दसरय्या म्हणतात हा अधिकार कुणी दिला तुम्हा आम्हाला? आणि पर्यावरण प्रेमी दयेचा सागर एवढे मोठी दसरय्या होते की दसरय्यांनी अगोदर झाड लावायचं, अगोदर एखादं कुठलं तरी वृक्ष लावायचं आणि त्याच नंतर दुसऱ्या झाडाची त्यांनी पानं पुष्प फलं तोडायची. एवढा मोठा जीवनामध्ये दया होती. दया प्राणी मात्राविषयी असेल, तुम्ही आम्ही दया मानवतेविषयी पाहिली असेल, तुम्ही आम्ही दया इतर कुठल्या गोष्टीविषयी पाहिली असेल, पण दसरय्याची दया एवढी मोठी होती, जी गोष्ट पाहता येत नव्हती, जी गोष्ट बोलत नाही, ज्या गोष्टीला तुम्ही आम्ही निर्जीव समजतो, ज्या गोष्टीला तुम्ही आम्ही तोडतो, त्रास देतो, त्या गोष्टीमध्ये दसरय्यांनी भगवंत पाहिला. त्या गोष्टीमध्ये दसरय्यांनी त्या झाडांमध्ये दसरय्यांनी देव पाहिला. आणि म्हणून मायबापांनो, दसरय्यांची पत्नी सुद्धा तेवढीच मोठी श्रद्धावान आणि दयेवान होती. आणि ज्यांच्या जीवनामध्ये दया आहे, नम्रता आहे, त्यांच्याच जीवनाचं यथार्थ कार्य झालं. तुम्ही आम्ही साधू संत शरणांचा इतिहास पाहिला तर त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये देव दिसला. त्यांनी प्रत्येक कणाकणामध्ये देव पाहिला. महाराज एका ठिकाणी म्हणतात ना, शंकर जळी स्थळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, अलक्ष लक्षुनी दृष्टीला शंकरची. तुम्ही आम्ही कुत्र्यामध्ये कुत्रच पाहतो, तुम्ही आम्ही माणसामध्ये तो व्यक्तीच पाहतो. प्रत्येक गोष्टी जिथं गेलं तिथं आम्ही आपण आपली भेददृष्टी पाहत बसतो. पण साधू संतांना ते नाही दिसलं. प्रत्येकात एकच दिसतो, एकच, तो म्हणजे भगवंत. ते म्हणतात सर्वा ठाई सर्वाभूती एकमेव माझा भगवंत दिसे. आणि ज्या अर्थी ज्यावेळेस आपली अशी भावना होईल, एवढी दयेची भावना होईल, एक प्रसंग आठवतो. दयेची मूर्ती सुद्धा अशाच प्रकारे संत तुकडोजी महाराज, संत ज्ञानोबा माऊली, संत एकनाथ माऊली, किती मोठी दया आहे. त्यांनी काशी विश्वनाथाला हजारो मील दुरून पाणी घालण्यासाठी, विश्वनाथाला पाणी देण्यासाठी, पाणी टाकण्यासाठी पाणी खांद्यावर आणलं होतं.
पण ज्यावेळेस त्या वाळवंटामध्ये गाढव पाण्यासाठी विवळत होतं, गाढव पाहिलं, पिंडीवर नेऊन पाणी अर्पण केलं नाही त्या ठिकाणी. अगदी भगवंताच्या जवळ हजारो किलोमीटरचा प्रवास करून आणलं होतं तीर्थ, पण ते तीर्थ भगवंताच्या पिंडीवर न टाकता त्या ठिकाणी जे गाढव विवळत होतं ना, त्या गाढवाच्या मुखी टाकलं आणि हे भगवंता माझं पाणी, माझं तीर्थ इथूनच स्वीकार करा म्हणले. कुठं पाहिला देव त्यांनी? गाढवामध्ये देव पाहिला. आम्हाला अजून एक गोष्ट माहीत आहे, दयामूर्ती आमच्या उदगीरचे गुरुवर्य, त्यांनी तर कुत्र्यामध्ये देव पाहिला, कुत्र्याच्या स्वरूपामध्ये. आम्हाला माणसात देव दिसत नाही, देवामध्ये कधी दिसावा? देवळात देव दिसत नाही. आणि म्हणून मायबापांनो, दया ही जीवनात फार महत्त्वाची. तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक ठाई प्रत्येक क्षणी दया असेल, नम्रता असेल, सर्वाभूती प्रेम असेल, तरच तुमच्या आमच्या जीवनाला मानवतेचा मार्ग आहे. आणि ज्या धर्मामध्ये, ज्या माणसांमध्ये, ज्या व्यक्तीमध्ये दया नाही, प्रेम, त्यांचं जीवन जीवन नाही, त्यांचं प्रेम प्रेम नाही, आणि तो धर्मसुद्धा नाही. आणि म्हणून दसरे यांच्या जीवनामध्ये जी दया होती, त्यांच्या पत्नीमध्ये जी दया होती, त्यांच्या संसारामध्ये त्यांनी जे प्रत्येक कार्य केलं तर दयेच्या माध्यमातून केलं, नम्रतेच्या माध्यमातून केलं. म्हणून मायबापांनो, जास्त न बोलता तुमच्या आमच्या अंगीसुद्धा, तुमच्या आमच्या जीवनीसुद्धा अशीच मोठ्या प्रमाणामध्ये नम्रता यावी, शरणत्व यावं, साधुत्व यावं, नव्हे दया हा गुण यावा. आणि असंख्य अशा शरणांचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी आचरण होत राहावं. जे या ठिकाणी राजू जुबरे सर, त्यांचे भालकीचे मठाधीश नव्हे, या ठिकाणी सर्व संयुक्त मला या ठिकाणी वेळ दिला आणि ते मी तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. व्यत्यय येतोय मायबापानं. या अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा पवित्र श्रावण मासामध्ये हा जो कार्यक्रम चालू केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचा मी या ठिकाणी अनंत आभार व्यक्त करतो. या ठिकाणी गुरुवरे भालकीचे बसवलिंग पेठ देवरू त्यांच्या चरणी अनंत शरणू शरणार्थी करतो. सर्व शरणांना सुद्धा अनंत शरणू शरणार्थी करतो. पुन्हा कधीतरी फेसबुकवर अशाच प्रकारे लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल मायापानो. तो बद्दल तुम्हा सर्व संत शरणांना अनंत शरणू शरणार्थी करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः.